हा आगाध लीला करेल, शौर्य संपन्न असेल, वीरता याच्या ठिकाणी ओत पोत भरून वाहील म्हटले, दिसायला हा अतिशय सुंदर असेल, जीवनामध्ये हा गृहस्थ आश्रमाचा त्या ठिकाणी त्याग करून संन्यास आश्रमाचा स्वीकार करील, जीवनामध्ये हा विवाह करणार नाही, असं याचं जातकर्म त्या ठिकाणी विश्वामित्रांनी सांगितलं. आणि मग हा विश्वामित्रांनी सांगितल्यानंतर त्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करू लागला म्हटले. शिवपुत्र कुठे जन्माला आले, कधी जन्माला आले, कोणाच्या उदरी जन्माला आले, हे कोणाला काही माहीत नव्हतं म्हटले. आणि माहीत नसल्यामुळं या इंद्राला वाटलं की हा जो पुत्र आहे म्हटले, हा पुत्र कोण्यातरी राक्षसाचा आहे, म्हणून इंद्रानं काय केलं तर त्याच्यावर वज्राचा प्रहार केला म्हणले. हा वज्राचा प्रहार केल्यानंतर त्या ठिकाणी या कार्तिकेयानं काय केलं तर इंद्रासोबत युद्ध केलं, आणि इंद्रासोबत युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी इंद्र परास्त झाला म्हटले. या इंद्राला वाटलं की एवढा तेजस्वी बालक आहे म्हटले, एवढा तेजस्वी मुलगा आहे, अतिशय विनय संपन्न आहे, म्हणून या इंद्रानं काय केलं म्हटले पुढे, तेव्हा नैगम नावाचा पुरुष उत्पन्न झाला. मग तो महाबली असा पुरुष कुमार इंद्रावर धावून गेला. देवराजाला त्या ठिकाणी बरोबर आलेल्या सर्व देवतांना फार भीती वाटू लागली. मग हे सगळेजण त्या कुमाराला शरण गेले. कोणत्या कुमाराला तर शिवपुत्राला शरण गेले. इंद्रानं कुमाराचा पराक्रम पाहिला, मोठा आश्चर्य त्यांना वाटलं, अभय मिळावं म्हणून स्वर्गी लोके सगळेजण गेले. त्यानंतर पुढे सूत शौनकाच्या कुशनला सांगू लागले, म्हटले शौनकाचे कुशन हो, हा शिवपुत्र असून तारकासुराचा वध करण्यासाठी आलेला आहे. ही गोष्ट ज्यावेळेला इंद्राला कळाली, मग इंद्रानं काय केलं म्हटले, देवाचं सेनापती पद त्या ठिकाणी या कार्तिक स्वामीला देऊन टाकलं. कार्तिक स्वामीला हे इंद्रपद दिल्यानंतर काही काळापर्यंत तो त्या ठिकाणी वास्तव्य करू लागला. आणि वास्तव्य करत असताना मग इकडे पार्वती माता भगवान शिवशंकराच्या जवळ गेली, आणि पार्वती माता भगवान शिवशंकराला म्हणू लागली की हे दयानिधे, हे कृपावत्सल भगवान शिवशंकरा, म्हटले तुम्ही जे तेज निर्माण केलं, आणि ते तेज निर्माण केल्यानंतर ते तेज त्या ठिकाणी अग्नीनं ग्रहण केलं म्हटले. त्यानंतर या पुत्राची उत्पत्ती कुठे झाली आणि हा पुत्र कुठे जन्माला आला म्हटले, माझ्या पुत्राचा शोध तुम्ही लावा. पार्वती मातेनं ज्यावेळेला भगवान शिवशंकराला सांगितलं, भगवान शिवशंकराला सांगितल्यानंतर भगवान शिवशंकरानं सगळ्या देवांना बोलून घेतलं, सगळ्या देवगणांना बोलून घेतलं, सगळ्या शिवगणांना बोलून घेतलं, पृथ्वी मातेला बोलून घेतलं. या सगळ्या देवांना ज्यावेळेला बोलू लागले, म्हटले माझा शिवपुत्र कुठे आहे म्हटले, त्याचा शोध लावा. असं म्हटल्यानंतर भगवंतानं त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले ज्यावेळेला अग्नीला मी ग्रहण करायला सांगितलं होतं, त्यावेळेला अग्नीनं ते शिवतेज ग्रहण केलं. मग अग्नीनं सांगितलं, म्हटले देवा ते तुमचं शिवतेज मला काही सहन झालं नाही, म्हणून मी गंगेच्या उदरामध्ये सोडलं. मग गंगे मातेला बोलून आणलं, आणि गंगे मातेला बोलून आल्यानंतर गंगे मातेला विचारलं, म्हटले सांग, म्हणले शिवतेज कुठं सोडलं म्हटले तू. ज्या वेळेला काशी क्षेत्राच्या ठिकाणी म्हटले ते वाहत वाहत शिवतेज गेलं, आणि शिवतेज तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण स्त्रिया सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर तिथं आल्या होत्या. म्हटले ऋषीच्या स्त्रिया तिथे आल्या होत्या. या कृत्तिका नावाच्या ज्या स्त्रिया होत्या म्हटले 6 जणी, त्या गंगेच्या तीरावर आल्या, आणि त्यांच्या गर्भामध्ये हे शिवतेजानं प्रवेश केला. मग काही काळ त्या ठिकाणी त्याच्यामध्ये वास्तव्य राहिलं, परंतु त्यांनाही शिवतेज त्या ठिकाणी सहन झालं नाही, म्हणून काही ज्या काड्या होत्या म्हणले सरकांड्या होत्या, त्याच्यावर ते शिवतेज टाकलं, आणि त्याच्यापासून त्या ठिकाणी शिवाचा पुत्र जन्माला आला. म्हटले त्याला कार्तिकेय असं नामविधान प्राप्त झालं. मग या कृत्तिकांनी 6 ऋषींच्या पत्न्यांनी जो शिवकुमार आहे म्हटले, त्या शिवकुमाराचा सांभाळ केला. सगळा इत्तमभूत वृत्तांत भगवान शिवशंकराला सांगितला, आणि शिवशंकराला हा वृत्तांत सांगितल्यानंतर मग भगवान शिवशंकरानं
आल्हाद पुत्र जो होता म्हटले नंदिकेश्वर, या नंदीला त्या ठिकाणी कुठं पाठवलं म्हटले तर ज्या कृत्तिका जिथे राहत होत्या त्या ठिकाणी पाठवलं. आणि त्या ठिकाणी नंदी गेल्यानंतर या नंदीनं ज्या कृत्तिका होत्या म्हटले त्या कृत्तिकांनी नंदिकेश्वराला बघितलं आणि त्यांना वाटलं की आता शिवपुत्र आपल्यापासून दूर जाणार. या कृत्तिकांनी एवढा जीव लावला होता म्हटले कार्तिक स्वामीला, एवढा जीव लावला होता की त्याचा विरह त्यांना काही सहन होईना. नंदिकेश्वर आलेला ज्या वेळेला या कृत्तिकांना दिसला त्यावेळेला कार्तिकेयांना या कृत्तिकांनी सांगितलं म्हटले, कार्तिकेय, हा जो नंदिकेश्वर आलाय म्हटले हा तुझ्यासोबत युद्ध करायला आलेला आहे. कार्तिक स्वामी त्या ठिकाणी आपल्या मातांना सांगू लागले म्हटले, माते, माझ्यासारखा धर्मयुद्धा जर तुमच्या जवळ असेल, असे किती जरी नंदी आले आणि असे किती जरी नंदिकेश्वर आले तरी मी त्यांना युद्धामध्ये परास्त करून टाकेल म्हटले. मलाही तुमचा विरह सहन होत नाही, मलाही तुमच्यापासून दूर जावं वाटत नाही. म्हणले खूप दिवसाचा सहवास आहे म्हटले, कारण जी जन्माला घालते त्याच्यापासून जर वेगळं राहावं लागलं, जे आपल्या रक्ताचं नसतं त्यानं जर जीव लावायला प्रयत्न केला तर रक्ताच्या नात्यापेक्षाही माणूस जो बिना रक्ताचा असतो म्हणले तो जास्त जीव लावतो. या कृत्तिका माता ज्या होत्या त्यांनी एवढा जीव लावला, कार्तिक स्वामीला एवढा जीव लावला, त्यांच्या लक्षात आलं की आता नंदिकेश्वर आलेला आहे आणि हा नंदी आता भगवान शिवशंकरानं पाठवला असेल आणि आपल्यापासून या कार्तिकेयाला ते घेऊन जाणार. म्हटले आता पुन्हा आपलं त्या ठिकाणी पहिल्यासारखं जीवन सुरू होणार. वाईट वाटू लागलं या मात्रांना. या 6 ज्या माता होत्या त्या माता व्याकुळ झाल्या. कार्तिक स्वामीचं नित्य नामस्मरण व्हायचं म्हटले, नित्य त्यांचं दर्शन व्हायचं. एवढा तेज असणारं कार्तिक स्वामीचं त्यांचं सानिध्य त्या कृत्तिकांना प्राप्त झालं होतं. आता तो विरह काही सहन होत नाही, म्हणून या कृत्तिका त्या ठिकाणी काहीतरी कारण सांगून आपल्यापासून हा कार्तिकेय दूर जाऊ नये म्हणून त्या नंदिकेश्वराला बोलू लागल्या. परंतु नंदिकेश्वर या कार्तिक स्वामीच्या जवळ आला. या कृत्तिका माता होत्या त्यांना सांगू लागला की मातांनो, या कार्तिकेयाचा सहवास तुमच्या सोबत इथपर्यंतच होता म्हटले. हे प्रत्येकाच्या कर्मानं भोगावं लागतं म्हटलं. हे कोणालाही चुकलं नाही. तुमच्या जन्मामध्ये एवढाच सहवास होता म्हटले या कार्तिक स्वामीचा. कर्म भगवंतालाही चुकलं नाही म्हटले. भगवान गोपालकृष्ण परमात्मा ज्या वेळेला मथुरेमध्ये अवतरित झाले आणि मथुरेमध्ये अवतरित झाल्यानंतर जन्माला आल्या आल्या आपल्या आईवडिलापासून 11 वर्ष 53 दिवस गोकुळामध्ये राहावं लागलं म्हटले. किती मोठा विरह होता. ज्या पुत्र प्राप्तीसाठी पार्वती मातेनं तपश्चर्या केली, तो पुत्र कुठं जन्माला आला, कोण त्याचा सांभाळ करतोय, कोणासोबत तो राहतोय, पार्वतीला कितीतरी दिवस कळालं नाही म्हटले. किती मोठा विरह असेल, किती मोठा त्याग असेल. जीवनामध्ये एखादं कर्म ज्या वेळेला होतं ते कर्म चुकत नाही म्हटले माणसाचं. भगवान परमात्मा आपल्या आईवडिलापासून दूर का बरं राहिला म्हटले. त्यावेळेला ऋषी महात्म्यांनी सांगितलं म्हटले, कश्यप या अवतारामध्ये असताना स्वर्गामध्ये ज्या वेळेला कश्यप ऋषींनी काय केलं तर यज्ञ करायचं ठरवलं म्हटले. हा यज्ञ करायचं ठरवल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं तर यज्ञासाठी एक घोडा आणि एक गाय आणली होती. ती गाय कोणाची होती म्हटले तर वरुणाची होती. बरं, गाय आणली तर आणली म्हणले. त्या गायीला जे वासरू होतं म्हटले ती गाय व्यालेली होती, ते वासरू काही सोबत घेऊन आले नाही. कश्यपांचा यज्ञ पूर्ण झाला, सगळं कार्य पूर्ण झालं, परंतु तरी सुद्धा या कश्यपांनी गायीला काही परत वरुणाला दिलंच नाही म्हटले. वरुणाला काय केलं, वरुणानं एकदा निरोप पाठवला कश्यपांना. म्हणले, देवा आहो तुम्ही ती गाय परत आणून द्या म्हटले. निरोप दिल्यानंतर ही बरेच दिवस झाले
परंतु कश्यपांनी ती गाय परत केली नाही. वाईट वाटू लागलं या वरुणाला. जे गाईचं वासरू होतं म्हटले रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याने हंबरडा फोडावा. त्याची जी आई होती म्हणले, त्याची जी माता होती म्हणले, तिच्यासाठी रोज तो ओरडायचा म्हणले. आणि हे बघून वरुणाला वाईट वाटायचं. या वरुणानं पुन्हा निरोप पाठवला कश्यपांकडे. अहो कश्यप महाराज, अहो तुम्हाला गाय जर आणून द्यायची नसेल तर देऊ नका म्हणले, परंतु कमीत कमी या गाईच्या वासराला तरी तुम्ही घेऊन जा म्हटले, त्यांची तरी ताटातूट करू नका. 2 निरोप वरुणानं कश्यपांना पाठवले, परंतु तरी सुद्धा कश्यपांनी ती गाय काही परत केली नाही. त्या वासराला जेवढा विरह सहन करावा लागला, जेवढं दुःख सहन करावं लागलं, त्यावेळेला कश्यप ऋषी हे देवाचे बाप होते आधीच्या जन्मामध्ये. बघा, म्हणजे कर्म कोणाला चुकत नाही म्हटले. कर्म कोणतंही असू द्या, कर्म चुकत नाही म्हटले. जेवढे वर्ष या वासराची आणि गायीची ताटातूट झाली, तेवढ्या वर्षापर्यंत त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण परमात्मा या वसुदेवापासून आणि देवकीपासून 11 वर्ष 53 दिवस गोकुळामध्ये राहिले. नंदिकेश्वर कोणाला सांगत होता म्हटले तर नंदिकेश्वर या कृत्तिका मात्यांना सांगत होता म्हटले, हे देवींनो, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका म्हटले. या कार्तिकेयाचा सहवासच एवढा होता, तुम्हाला काही काळजी करू नका म्हणले. ज्या वेळेला तुम्हाला कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं असेल ना, तुम्ही कैलासावर या म्हणले. कैलासाचे दरवाजे तुमच्यासाठी हमेशासाठी उघडे आहेत म्हटले. नंदिकेश्वरानं या कार्तिक स्वामीला सगळी हकीकत सांगितली, सगळा वृत्तांत सांगितला. आणि सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर या कार्तिक स्वामीला नंदिकेश्वरानं घेतलं. आणि नंदिकेश्वरानं घेतल्यानंतर कुठे गेले म्हटले तर कैलासाला गेले. कैलासाला गेल्यानंतर या कार्तिक स्वामीला भगवान शिवशंकरानं आलिंगन दिलं म्हटले. पार्वती माता होती, जी पार्वती मातेनं त्या ठिकाणी या कार्तिकेयाला आपल्या जवळ बसवलं, त्याच्यावर प्रेम करू लागली. जन्माला आल्यापासून पार्वती मातेचा सहवास काही लाभला नव्हता म्हटले. ज्या मुलासाठी आपण तपश्चर्या केली, ज्या मुलासाठी भगवान शिवशंकराचं नामस्मरण केलं, तो मुलगा आज आपल्याला प्राप्त झाला. जोपर्यंत जीवनामध्ये दुःख येत नाही तोपर्यंत सुखाची किंमत कळत नाही म्हटले. जर बालपणापासूनच जीवनामध्ये सुख आलं तर त्या सुखाची किंमत वाटत नाही. घरातले लोक किती काबाड कष्ट करतात, धन आणण्यासाठी, पैसा आणण्यासाठी त्यांना काय कष्ट करावे लागतात हे मुलाबाळांना जाणीव राहत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीची जाणीव आपल्या मुलाबाळांना करून द्या. सगळ्या आयत्या गोष्टी देऊ नका. सुरुवातीपासून त्यांना कामाला लावत चला. यानं काय होतं म्हटले तर ही तरुण पिढी आहे ना, तरुण पिढीला जाणीव राहत नाही म्हटले. जाणीव व्हायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची जर जाणीव असेल जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात म्हणले. कोणत्या गोष्टी मिळत नाही असं नाही. सध्या तर असं झालंय की म्हणजे आमच्या काळामध्ये एका कपड्यावर 1ली पासून तर 10वी पर्यंत सगळं शिक्षण होऊन जायचं. एकच ड्रेस असायचा. 26 जानेवारी आली, शाळेतून यायचं, तो ड्रेस काढायचा, दुसरे कपडे घालायचे, तो धुवायचा आणि सकाळी उठून तोच ड्रेस घालून 26 जानेवारीला जायचं. आता 1ली पासून तर 10वी पर्यंत जेवढं शिक्षण लागायचं तेवढ्या शिक्षणाला खर्च आता एका 1लीच्या मुलाला लागतो. म्हणजे किती पैसा आहे, किंमत वाटत नाही. म्हणून माणसाला जाणीव झाली पाहिजे. जाणीव जर असली तर माणूस जीवनामध्ये खूप चांगलं वागायला शिकतो. प्रत्येक गोष्टीची जाणीव व्हायला पाहिजे. भगवान शिवशंकरानं कार्तिकेयाला जवळ घेतलं आणि मार्गदर्शन केलं. कारण कार्तिकेयानं बापाचा सहवास नव्हता म्हणले, वडिलाचा सहवास नव्हता, पित्याचा सहवास नव्हता म्हटले. म्हणून
जर बालपणामध्ये वडील नसले तर मुलाला किती कष्ट होतात हे ज्याला वडील नाहीत त्यालाच माहित होतं. म्हणून बालपणामध्ये वडील जाऊ नये. ज्या वेळेला बापाचा स्पर्श झाला या कार्तिकेयाला, पाठीवरून हात फिरू लागले भगवान शिवशंकर, त्यावेळेला या कार्तिक स्वामीच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. बाप वागायला कितीही कठोर असू द्या, त्याचे इतकं प्रेम जगतामध्ये तुमच्यावर दुसरं कोणीच करणार नाही. हो बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. भगवान शिवशंकरानं कार्तिकेयावर मायेचा हात फिरवला, प्रेमानं हात फिरवला आणि कार्तिकेयाच्या डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागल्या, पाणी येऊ लागलं. बापाचा पाठीवरून ज्या वेळेला हात फिरला त्यावेळेला जाणीव झाली की बाप काय असतं. ज्या 6 माता होत्या त्या 6 माता जवळ आल्या. या ठिकाणी भगवान शिवशंकरानं काय केलं म्हटले, कार्तिकेयाला कुमार पुत्र म्हणून त्याला अभिषेक केला. आणि अभिषेक केल्यानंतर या ठिकाणी विश्वकर्म्यानं काय केलं म्हटले तर विश्वकर्म्यानं वेगवान असे 100 चाका असणारा रथ तयार केला आणि तो रथ कार्तिकेयाला दिला. तो रथामध्ये बसून हा कार्तिकेय आता विहार करणार आहे आणि तारकासूर नावाचा जो दैत्य म्हटले त्याचा संहार करणार आहे, त्याला समाप्त करणार आहे. सगळ्या देवांना आनंद वाटू लागला. सगळे त्या रथासोबत श्रेष्ठ पार्षद होते म्हटले. या 6 माता होत्या कृत्तिका नावाच्या. या 6 मातांनी या कार्तिकेयाला आलिंगन दिलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांना काही तो वियोग सहन होत नाही. परंतु न राहून या कार्तिकेयाच्या ज्या माता होत्या 6 जणी त्या कुठे गेल्या म्हटले तर आपल्या पितृगणांच्या लोकाला गेल्या. कार्तिकेय त्या ठिकाणी त्या मंगल प्रसंगी महाप्रतापी रुद्र सर्व देवांना उद्देशून म्हणू लागले, हे श्री हरी, हे देवादी देवा, सगळ्या देवगणांनी या ठिकाणी कार्तिकेयाच्या या अभिषेक प्रित्यर्थ त्याचं कौतुक केलं म्हटले. म्हणून सगळ्यांचे धन्यवाद मानतो म्हणले मी. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात म्हणले सगळेजण. सगळ्या देवांनी त्या ठिकाणी कार्तिकेयाचं आपल्या मुखानं स्तुती केली.
म्हणून भगवान शिवशंकराला अतिशय आनंद झाला. या सगळ्या देवांनी कार्तिकेयाला सांगितलं, म्हटले कार्तिकेया तुला खूप मोठं कार्य करायचंय, म्हटले देवाचं कार्य करायचंय. म्हणून त्याच्यासाठी काय कर म्हटले तो, तर भगवान शिवशंकराकडून असंख्य अशा शक्ती प्राप्त करून घे. हा कार्तिकेय तपश्चर्या करू लागला आणि तपश्चर्या करत असताना भगवान शिवशंकराला म्हणू लागला की हे देवा, तुमच्या सत्याशिवाय जीवनामध्ये कोणाला ही शक्ती प्राप्त होत नाही. म्हटले मी तुमची तपश्चर्या करतो, सगळ्या शक्ती तुम्ही मला प्रदान करा. कार्तिकेयानं अशी विनंती केली आणि कार्तिकेय भगवान शिवशंकराला त्या ठिकाणी वंदन करू लागला. कैलास के निवासी नंबर बार हूँ, कैलास के निवासी नंबर बार हूँ, आयो शरण तिहारे प्रभु तार तार हूँ.